नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. बर, TET शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा TET या परीक्षेची तयारी 25 दिवसामध्ये कंप्लीट करता येते. त्याची शॉर्टकट स्ट्रॅटेजी मी आपल्या सर्वांना सांगणार आहे. त्या स्ट्रॅटेजीचे प्रत्येक विषयाचे स्वतंत्र व्हिडिओ बनवून मी तुम्हाला पाठवणार आहे. काळजीपूर्वक पहा आणि ते फॉलो करा. काय तर पहिली गोष्ट की 25 दिवसामध्ये TET पेपर 1 ची परिपूर्ण तयारी करून 100+ स्कोअर कसं करायचं. काय हे 82-90 नाही, काठावर नाही, खात्रीनं 25 दिवसामध्ये खात्रीनं तयारी होते. माझा 18 वर्षाचा अनुभव आहे. 2013 पासून TET आली, त्याच्या अगोदर 2008 ची DED CET, 2010 ची DED CET आणि या सगळ्या TET टेट आणि बाकीच्या स्पर्धा परीक्षा. तर 25 दिवसात कशी, इथं फक्त पात्रता आहे, मेरिट मध्ये नाही जायचं तुम्हाला, बरोबर का नाही. 150 पैकी ओपनला 90, अदरला 82, पण आपण 100 टार्गेट ठेवायचं. मग अगोदर पेपर 1 च्या परिसर अभ्यासाची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो. परिसर अभ्यास जो 30 प्रश्न 30 मार्कांसाठी विचारला जातो, त्यामधील सर्वात महत्त्वाचे घटक कोणते, कमी महत्त्वाचे घटक कोणते, याचं वर्गीकरण करायचं आहे आपल्याला. आणि 30 पैकी 30 नाही, 30 पैकी 25, किती, 30 पैकी 25. 5 प्रश्न असे आहेत की कधीतरी क्वचित की तो 2013ला विचारला तो टॉपिक परत विचारलाच नाही. मग एकच प्रश्न आतापर्यंत एवढ्या वर्षात जर आलेला असेल तर तो टॉपिक आता कमी वेळेसाठी कशाला करायचा, बरोबर आहे की नाही. म्हणून VIMP टॉपिक कोणते, कमी महत्वाचे टॉपिक कोणते, हे दोन्ही प्रकारचे टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. आणि मग महत्वाचे VIMP टॉपिक जे आहेत ते तुम्ही आपल्या कोर्सच्या माध्यमातून, पुस्तकातून, सेल्फ स्टडीच्या माध्यमातून कसेही करा, पण ते परफेक्ट करायचेच, कारण त्यावर प्रत्येक परीक्षेला प्रश्न आहेच. ओके, चला. तर 30 पैकी किती, एवढंच घटक करा VIMP. आता वेळ कमी, वेळ वाचवायचा आहे आणि 30 पैकी 25 गुण लक्ष ठेवायचे. ती कशी स्ट्रॅटेजी तीच तुम्हाला सांगणार आहे. ओके, मग एकदा चला बरं, चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक विषयाचे असे VIMP टॉपिक सांगून आपल्याला प्रत्येक विषयामधून 30 पैकी 25, 30 पैकी 24, 23 इथपर्यंत मार्क्स मिळवायचे आणि 150 पैकी काही नाही तर 100 पर्यंतचा मजला कॉन्फिडन्सली. बरेच जण आता मला कॉल करते, सर आता पुढच्याच TETची तयारी करतो. नाही, आता 25 दिवसात तयारी होते. मान लो तो हार आहे. कशाला मानायचंय, मान लो तो हार आहे, लेकिन ठान लो तो जीत आहे. आणि म्हणून ठाणल्या निश्चय करा. पा कसा, तर सरळ साधं सोपं आहे. पा की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान हे आपल्यासाठी महत्वाचे. मग इतिहासावर 7 ते 8 प्रश्न, विज्ञानावर 6 ते 7 प्रश्न, भूगोलावर 7 ते 8 प्रश्न, नागरिकशास्त्रावर 4 ते 5 प्रश्न. या सगळ्यांमध्ये आपल्याला आता 25+ टार्गेट कसं कव्हर करायचंय याच्यासाठी पहा. आता इतिहासातले अत्यंत महत्वाचे टॉपिक, VIMP टॉपिक जे आहेत ते बघा इकडचे. शिवकालीन इतिहासावर प्रश्न येतो, लक्षात राहू द्या, येतोच. विशेषतः अवघड जाणारा टॉपिक आहे फसवणारा अष्टप्रधान मंडळ. त्याचबरोबर आधुनिक भारताच्या इतिहासातल्या आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासातल्या संस्था आणि त्यांचे संस्थापक, हे अजिबात विसरायचं नाही. VIMP टॉपिक आहे. महत्वाची ऐतिहासिक व्यक्ती आणि संत, म्हणजेच काय पहा की इतिहासातले अनेक समाज सुधारक आहेत, अनेक राष्ट्रपुरुष आहेत, संत आहेत, यांच्यावरती परीक्षेला राजा राममोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक राष्ट्रपुरुषांच्या जीवनावर विचारले जातात. तेच पुढे समाज सुधारक म्हणून दिले, बरोबर. त्यानंतर इतिहासातील महत्वाचे कट, चितगाव कट, मीरत कट, लाहोर कट वगैरे हे जे कट आहेत यावरही बरेचसे प्रश्न आलेले. ओके, आता परीक्षेला विचारलेत पण खूप वेळा नाही, कमी महत्वाचे. मग हे एकदा वाचून काढायचे फक्त आणि हे मात्र परफेक्ट करायचे. ओके, असं लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये पहा, सण उत्सव, वेगवेगळ्या राज्यांचे सण उत्सव विचारले जातात. बेसिक इतिहासाचं जनक एकदा आलेलं आहे.
त्याचबरोबर उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर प्रश्न आलेला आहे. युरोप खंडातल्या औद्योगिक क्रांतीवर प्रश्न आलेला आहे. 1857चा उठाव, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्यावरती प्रश्न आलेले, पण प्रत्येक परीक्षेला नाही आले. इथं मात्र इकडं प्रत्येक परीक्षेला या टॉपिकवर प्रश्न आहेत. ओके, इतिहास क्लिअर झाला. इतिहास 6 ते 7 मार्क आपले फिक्स झाले फक्त VIMP टॉपिकवरचे. आता पहा भूगोल. भूगोलामध्ये सगळ्यात महत्वाचे महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर प्रश्न आलेत. नदी प्रणाली हा सगळ्याच स्पर्धा परीक्षांमधला भूगोलाचा महत्वाचा टॉपिक आहे. वारे आणि हवामान, राष्ट्रीय उद्याने, अक्षवृत्त, रेखावृत्तावर प्रश्न आलेला आहे. पश्चिम घाट आणि इतर काही पर्वतरांगा म्हणजे सह्याद्री आणि इतर पर्वतरांगांवर प्रश्न आलेले. आता परीक्षेला आलेत पण प्रत्येक परीक्षेलाच आलेले नाही असे टॉपिक बघा की मग महाराष्ट्राच्या, भारताच्या राजकीय सीमा, प्राकृतिक सीमा, महाराष्ट्रातल्या लेण्या प्रामुख्याने, खगोलशास्त्रातले ग्रह तारे आलेले आहेत. पर्यटन महत्वाचे ठिकाणं जे आहेत ते परीक्षेला आले. राजकीय, प्रादेशिक, प्रशासकीय जे विभाग आहेत, वातावरणाच्या थरांवर प्रश्न आले आहेत. रस्ते महामार्गांवर प्रश्न आले, जलसिंचनावर प्रश्न आलेले आहेत, ऋतुचक्रावर प्रश्न आलेले आहेत, उद्योग, मग प्राथमिक, द्वितीयक हे जे वर्गीकरण, शेतीच्या प्रकारावर प्रश्न आलेले आहेत बघा. याच्यानंतर खगोलशास्त्रातली प्रमाण वेळ जी आहे, स्थानिक वेळ आहे, नकाशा वाचन यावर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. ओके, तर अशा रीतीनं भूगोलाचे टॉपिक झाले. मी पेपर 1चे सर्व विषय, पेपर 2चे सर्व विषय घेणारे लक्षात राहू द्या. मराठी जरी माझा विषय नसला तरी मराठीच्या सरांकडून हे सगळे मेन टॉपिक घेतलेत आणि तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत सर्व महत्वाचे टॉपिक आणि कमी महत्वाचे टॉपिक VIMP टॉपिक परफेक्ट तयारी करायची आणि कमी महत्वाचे एक रिव्हिजन वरवरचे मारायचे, असं करायचं. मग लेक्चर कोर्स मधले, अदरवाईज सेल्फ स्टडी, कसं आहे तुम्ही म्हणता तसं 2 पैकी एक काही बी करा. आता बघ, नागरिक शास्त्रामध्ये महत्वाचे टॉपिक, राष्ट्रपती, त्यांचे अधिकार, कार्य आलेले आहेत, राज्यपाल आले, पंचायत राज व्यवस्था आलेले, युनो संयुक्त राष्ट्र संघटना, याच्यावरती बरेच प्रश्न आहे. आता परीक्षेला आलेले आहेत मात्र प्रत्येक पेपरला आलेले नाहीत असे कमी महत्वाचे घटक. संविधानातील सूची म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची असेल, विधानसभा, विधान परिषद असेल, लोकशाही असेल, न्यायालय असेल, राष्ट्रध्वज, राजमुद्रा आणि मूलभूत हक्क यावर परीक्षेला नागरिक शास्त्राचे प्रश्न आलेले आहेत. यानंतर विज्ञानालाही महत्व आहे. महत्वाचे VIMP टॉपिक इकडे वनस्पती आणि प्राणी यांचं वर्गीकरण आहे, प्रदूषण आणि परिसंस्था यांच्यावरती प्रश्न आले, प्राथमिक भक्षक वगैरे हे सगळे ते त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न आलेले. धातू, अधातू असतील, अणु, रेणू आहे, मानवी रोग, विषाणू आहेत, अन्नातील घातक घटक म्हणजे तंबाखूमध्ये जसं निकोटीन असतं, चहामध्ये आपलं टॅनिन असतं, कॉफीमध्ये कॅफिन असतं, पोषण द्रव्ये, हे नेहमी येणारे प्रश्न आहेत बघा, तेवढे परफेक्ट करायचे. त्यानंतर कमी महत्वाचे घटक जे मानवी शरीर, दिनविशेषावर प्रश्न आलेत, आमलारीवर प्रश्न आलेत, पदार्थांच्या गुणधर्मावर प्रश्न आलेत, विद्युत घट विचारला गेला, प्रकाशाचे परावर्तन यावर सुद्धा विचारले गेले. याला एकदा रिव्हिजन मारायची आणि हे घटक परफेक्ट करायचे म्हणजे तुमचा खूप मोठा वेळ वाचणार आहे. झालं. आता तुम्हाला 4ही विषयांचे हे टॉपिक जे आहे ते स्क्रीनशॉट काढून ठेवा. प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास एवढे घटक आलेलेच आहेत, हे तुम्ही परफेक्टच करायचे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि शेळके मास्टरमाइंड अकॅडमी आम्ही सर्व तुमच्या सोबत तुमच्या निकालापर्यंत आहोत. नाही तर आता प्रेफरन्स सुरू झाले तरी तुम्हाला सगळ्या प्रकारचं गायडन्स तिथं फ्री स्वरूपात केलं जाईल. अजिबात काळजी करू नका. प्रेफरन्सच्या भीतीनं टेन्शन घेऊ नका. तर प्रेफरन्स याच्या अगोदरही सर्व गुरुजनांनी दिलेले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. थोडाफार बदल दरवेळेस होत असतो, काही टेन्शन घेऊ नका. ओके, हे मेन टॉपिक जे आहेत हे क्लिअर करा आणि संपूर्ण अभ्यासक्रम वाचत आता बसायला वेळ नाही. VIMP घटकांवर लक्ष केंद्रित करा, फोकस करा आणि 23 ते 25 प्रश्न तेवढेच मेन टॉपिकवर, तेवढेच केले नाही, बाकीचे कमी महत्वाचे जरी केले, सोडून दिले अजिबात, तरी 23 ते 25 प्रश्न तुमचे क्लिअर होणार आहे. मग आपल्याला कुठं राज्यात पहिले यायचे, राज्यात पहिले येणाऱ्यांची स्पर्धा लावलेली आपण 6 महिन्यापूर्वी. ज्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे त्यांना 150 पैकी 150 पडणारे, 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे, विषय नाही. आणि आपले शिक्षक बांधव भगिनी कुणी ना कुणी घेणारे 100%. आपण तेवढी परफेक्ट तयारी केलेली आहे. आता बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचे
तुम्हाला सेल्फ स्टडीनं रिव्हिजन द्यायची, तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या आपल्या पुस्तकाची 10वी आवृत्ती आपण आत्ताच प्रकाशित केलेले. ते पुस्तक 450 रुपये प्राइस आहे. मात्र आपण घरपोच ते 400 रुपयामध्ये देत असतो. सर्व घटकांच्या नोट्स आहेत, प्रत्येक घटकावर प्रश्नोत्तर आहेत, आतापर्यंतचे टीईटीचे सर्व प्रश्नोत्तर आहेत, अभियोग्यता परीक्षेतील प्रश्नोत्तर आहेत. नवीन अभ्यासक्रमावर परीक्षा परिषदेने निर्देशित केल्याप्रमाणे 100 स्वतंत्र प्रश्नोत्तराच्या टेस्ट सुद्धा आहेत. ज्यांना पुस्तक बुक करायचं आहे, माझ्या नंबरला व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे मेसेज करा, मी डिटेल्स पाठवेल, त्याप्रमाणे प्रोसेस करा. बुकिंग केल्यानंतर 4थ्या किंवा 5व्या दिवशी पुस्तक घरपोच मिळतं. ओके, यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राला तुम्हाला एका दिवसात रिव्हिजन मारायची. 20 तासात सर्व महत्वाच्या टॉपिकला रिव्हिजन मारून 30 पैकी 25 गुण मिळवता येतात. हे कोर्स कंप्लीट आहे, तुम्ही फक्त जॉईन करून पाहायचा आहे. फास्ट ट्रॅक कोर्स अवघ्या 99 रुपयामध्ये पेपर 1 पेपर 2चा गणित बुद्धिमत्ता आणि भूमितीचा आदरणीय गोरे सरांचा फास्ट ट्रॅक कोर्स रेडी आहे. यानंतर लास्ट अँड बेस्ट स्ट्रॅटेजी फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी यासाठी विजयपथ सीडीपी परीक्षा परिषदेनं सुचवलेल्या संदर्भ साहित्यातून किती काठिण्य पातळीचे कसे प्रश्न आले तर ते कसे असतील तर या टेस्ट सिरीज मधले असतील. 10 टेस्ट तुम्हाला, प्रत्येक टेस्टमध्ये 30 प्रश्न असणार आहेत, ज्ञान आकलन उपयोजनावर आधारित अतिशय काठिण्य पातळीचे, जेणेकरून कशी प्रश्नपत्रिका आली तर त्याच्या बाहेरचे नसतात. 10 टेस्ट ऑनलाईन सोडवायला असणारे आणि त्याच्या विश्लेषणाचे लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारचा हा अतिशय माझी टीटीच्या तयारीसाठी बालमानसशास्त्राची लास्ट अँड बेस्ट स्ट्रॅटेजी मी यामध्ये वापरलेली आहे. आणि तुम्हाला खात्रीने सांगतो 30 पैकी 30 साठी तुम्हाला हा कोर्स अतिशय कामाला येणार आहे. आणि तो फक्त 199 रुपयामध्ये, बघा, फक्त 199 रुपयामध्ये जॉईन करा. प्ले स्टोअरला जायचं, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आणि त्यामध्ये तुम्हाला हा कोर्स जॉईन करायला. चला, या अशा प्रकारे सर्व विषयांची स्ट्रॅटेजी तुम्हाला 24 तासाच्या सर्व विषयांची स्ट्रॅटेजी क्लिअर कट प्रत्येक विषयाची तुम्हाला टप्प्याटप्प्याने पाठवतो. आपल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी, भगिनींसाठी, मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी लेक्चरची लिंक सर्वांना शेअर करा की आता कमी वेळेमध्ये सुद्धा तयारी करता येते. इथं काही स्पर्धा नाहीये, सगळे पात्र झाले तर कुणाचं नुकसान नाही. म्हणून होऊ द्या सगळे पात्र, सगळ्यांना ताणातून मुक्त करूया आपण. ओके, चलो, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.